तर नमस्कार मित्रांनो, तर मुलींना मोफत शिक्षण आता हे 100% मिळणार आहे. तर त्याबद्दल जी.आर. आलेला आहे. तर यामध्ये फक्त हेच विद्यार्थी पात्र असणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींचा प्रमाण वाढवण्यासाठी शासनाने आता हा निर्णय काढलेला आहे. तर अभियांत्रिक, वास्तुशास्त्र, औषध निर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशित 8 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणारे इतर मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100% फीज यातही माफ करण्यात आलेली. या निर्णयाचा लाभ सुमारे 2,05,000 मुलींना या ठिकाणी होणार आहे. तर या शैक्षणिक वर्षापासून ही योजना सुरू करण्यात येणार आहे, म्हणजे 2024-25 पासून. तर यामध्ये कोणत्या मुली हे पात्र असणार आहे, तर आपण आता बघणार आहोत. महाराष्ट्र शासनाने राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या ज्या मुलींच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे, अशा सर्व मुलींची 100% फी शासन भरेल अशी घोषणा करून त्याची अंमलबजावणी होण्याबाबत अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा करण्यात येऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत विस्तृत मान्यता घेऊन शासन निर्णय निर्गमित केला. व्यावसायिक अभ्यासक्रमांची मुलींची 100% फी सरकार भरेल यावर अनेकांनी आनंद व्यक्त करताना बिगर व्यावसायिक म्हणजे नॉन प्रोफेशनल म्हणजे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स ही 100% फी सरकारने भरावी असा मुद्दा उपस्थित केला. याबाबत स्पष्टीकरण करणं मला आवश्यक वाटतं. बिगर व्यावसायिक म्हणजे नॉन प्रोफेशनल आर्ट्स, सायन्स, कॉमर्स अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेला केवळ मुलींचीच नाही तर मुलांचीही 100% फी भरण्याबाबत शासनाने यापूर्वीच घेतलेल्या निर्णयानुसार म्हणजे 7 ऑक्टोबर 2017 निर्णय झाला. शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2017/प्रक्रम 332/4 निर्मित करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू आहे. आणि त्यामुळे मुलांची फी आर्ट्स, सायन्स, कॉमर्सची 17 पासूनच मुलांचीही 100% आपण भरतो. आता फक्त प्रोफेशनल कॉलेजेस राहिली होती, तो निर्णय घडला. अनेकांना असं वाटलं की प्रोफेशनल कॉलेज काढलं मग आर्ट्स सायन्सचं काय, ते 17 पासूनच फ्री आहे आणि मुलींना नाही तर मुलांना फ्री आहे. आता नव्याने डिमांड मात्र अशी सुरू झाली की हा कळलं पण मग पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगची प्रोफेशनलची मुलांची पण 100% करा. त्यावर आपलं म्हणणं असं आहे की मुलींचं टोटल स्टुडंट पॉप्युलेशन मध्ये 36%च प्रमाण आहे, ते वाढावं यासाठी हा प्रयत्न आहे. आणि शेवटचं वाक्य म्हणजे आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर त्याचा विचार